नागपूरच्या अंबाझरी परिसरातल्या रामनगरमधील NIT मैदानात मेळा लावण्यासाठी एका गुन्हेगारानं त्याच्या साथीदारांसह एका व्यक्तीला खंडणीची मागणी केली आणि त्यानंतर मारहाण देखील केली। तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करत पुढील तपास सुरू केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार राजकुमार बाबूलाल गुप्ता हे काही लोकांसोबत दरवर्षी अंबाझरी परिसरातील रामनगर चौकाजवळ असलेल्या NIT मैदानावर गणपती उत्सवानिमित्तानं मनपा आणि पोलीस विभागाच्या परवानगीने एक जत्रा आयोजित करतात, मात्र त्याला ती संधी मिळाली नाही। दरम्यान 15 सप्टेंबरच्या रात्री राजकुमार गुप्ता हे मैदानाच्या गेटजवळ बसले होते। यावेळी सतीशचंद्र राहुल इंगोले आणि देवाशीर सट यांनी तिथं जाऊन त्यांना धमकावलं आणि 1 लाखांची खंडणी मागितली। याशिवाय जत्रेच्या पार्किंगमध्ये लोकांकडून बळजबरीनं पैसेही उकळले। दरम्यान खंडणी न दिल्यामुळे सर्वांनी मिळून राजकुमार गुप्ता आणि त्यांच्या मुलाला मारहाण करत गंभीर जखमी केलं। दरम्यान या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे। पोलीस स्टेशन नागपूर शहर या ठिकाणी रेगाव अभिलेखावरील एक आरोपी आहे सतीश चन्ने। त्यांनी आणि त्याचे काही साथीदार यांनी त्या आतमध्ये जाऊन तो जो ठेकेदार आहे त्या ठेकेदाराला धमकावून की जर तेरे को अगर मेला चला नाही तो 1 लाख रुपये देना पडेगा, नहीं तो चाकू से काट डालेंगे अशी धमकी दिली। याची माहिती मिळताच आम्ही तात्काळ आमच्या DP पथकाचे API डांगे आणि PC अंकुश त्याचबरोबर सोनावणे मेजर आणि इतर टीम यांना आम्ही पाठवलं आणि तात्काळ त्यांनी त्या आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला। त्यातील 2 आरोपी फरार झाले, पण एक जो त्याचा मेन आरोपी होता तो आरोपी आम्हाला ताब्यात मिळाला आहे। त्या आरोपीला आम्ही तात्काळ अटक केली आणि माननीय न्यायालयासमक्ष हजर करून तो सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे।